हॅलो नमस्कार, मी नंदिनी. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. 2-4 दिवस झाले काहीच ब्लॉग नाही टाकला, कारण तसंच आहे, घरामध्ये पूर्ण आजाराचं वातावरण असल्यामुळे काहीच केलं नव्हतं. तर आज म्हटलं एक छोटीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया, जी की आपली जुनीच रेसिपी आहे, पण त्याच्यामध्ये आपल्या मनाने आपण भाज्या वगैरे टाकून आता थालीपीठ वगैरे करतो. तर तसं मी एक थालीपीठ बनवणार आहे. थोडंसं जरा म्हणजे काय म्हणतात, तोंडाला चव यावी यासाठी. तर चला तर मग मी तुम्हाला सुद्धा रेसिपी दाखवते. चला तर मग मी इथे काय काय साहित्य घेतलंय ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे आहे मी 3 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय आणि त्याच्या निम्म 1.5 वाटी बेसन पीठ घेतलंय. आणि इथे बघा मी काकडी टाकते. काकडी मला थालीपीठमध्ये आवडते, आम्हाला सगळ्यांना. आणि भरपूर असा कांदा घेतलाय आणि याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, ओवा हे एकदम बारीक करून घेतलंय. आणि तीळ घेतलेत आणि थोडीशी धना पावडर घेतली आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे. चला तर मग आपण थालीपीठ बनवायची तयारी करूया. तर त्याच्यामध्ये मी नंतर टाकेनच हळद, मीठ या गोष्टी, तर तुम्हाला मी दाखवेन. तर कंटिन्यू बघत राहा. चला मी हे सगळं आधी हे पीठ आधी व्यवस्थित मिक्स करून घेते. जे बेसन पीठ घेतलंय आणि गव्हाचं पीठ, आपलं गव्हाचं म्हणते सॉरी, ज्वारीचं पीठ घेतलंय. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेते आधी दोन्ही पीठ. अजून आपण बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या डाळीची पीठ टाकून करू शकतो, पण सध्या माझ्याकडे 2च पीठ आहेत, त्याच्यामुळे मी कांदा, काकडी ह्या गोष्टी भरपूर घेतलेल्या आहेत. तर याच्यामध्ये मी आता टाकते कांदा. तर आता मी कांदा टाकून घेते त्याच्यासोबत. म्हणजे सगळंच आता टाकायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपलं हिरवी मिरचीचं वाटण, काकडी आणि त्याच्यानंतर काकडीला पाणी सुटलंय, धना पावडर आणि तीळ हे सगळंच टाकून घेते. आधी हे सगळं मिक्स करून घेते. जर लागलं पाणी तरच टाकायचं, नाहीतर काकडीचं आणि कांद्याचं भरपूर असं पाणी सुटलेलं असणार आहे. आणि त्याच्यामध्ये लगेच कोथिंबीर पण टाकून घ्यायची. तर हे सगळं मिक्स करताना आहे ना पाणी बघून टाकायचं, कारण काकडीला आणि कांद्याला पाणी भरपूर सुटलंय. तर आता याच्यामध्ये मी हळद पण टाकून घेते, एक चमचाभर. आणि त्याच्यामध्ये मीठ, आपल्या चवीनुसार मीठ आपण टाकायचं पीठ बघून. मी 1.5 चमचा मीठ टाकलंय. आणि आता मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. लागली गरज तर मी पाणी टाकणार आहे, नाहीतर नाही. तर आता इथे पीठ मळून झालेलं आहे. एकदम असं सैलसर पीठ मळलेलं आहे आणि एकदम घट्ट नाही आणि एकदम पातळही नाही. आपल्याला व्यवस्थित ते कपड्यावर थापता आलं पाहिजे असं सैलसर ते पीठ मळलंय थालीपीठचं. चला तर मग मी आता थालीपीठ बनवायला सुरू करते. कोणाकोणाला आवडतं थालीपीठ, तोंडाला पाणी सुटलं ना, नक्कीच तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा. चला तर आपण थालीपीठ करायला घेऊया. तर थालीपीठ करण्यासाठी मी इथे पोळपाट घेतला आणि त्याच्यावरती एक कॉटनचा कपडा घेऊन त्याला ओलं केलंय भरपूर. आणि वरतून पण मी अजून थोडंसं पाणी लावते त्या कपड्याला, जेणेकरून आपलं थालीपीठ तव्यात टाकताना सहजरित्या निघालं पाहिजे तव्यामध्ये टाकताना. तर एक छोटासा पिठाचा गोळा घेतलाय आणि ते पीठ पसरवत असताना सतत पाण्याचा हात लावायचा त्या पिठाला, जेणेकरून ते पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही. तर इथे पहा, सगळ्या बाजूने आणि मधल्या बाजूने सुद्धा हे थालीपीठ व्यवस्थित पसरवून घ्यायचं. जाड किंवा पातळ असं नाही, एकसारखं पसरवून घ्यायचं. आणि हे थालीपीठ पसरवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये व्यवस्थित असे आपल्याला हवे तसे होल करून घ्यायचे, जेणेकरून आपलं थालीपीठ भाजताना सगळ्या बाजूने आणि आतल्या बाजूने व्यवस्थित भाजलं जाईल. हे पहा, असे होल करून घ्यायचे. जसे आपल्याला जसे पाहिजे तसे किंवा जेवढे हवेत तेवढे आपण होल करून घ्यायचे. आणि एका बाजूला तवा सुद्धा गरम करायला ठेवलाय. तर तवा आता गरम झालाय, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेते, जेणेकरून ते पटकन असं टाकल्या थालीपीठ चिकटणार नाही. हे पहा, थालीपीठ व्यवस्थित आणि सहज निघाले कपड्यापासून. तर आता ते साईडनी सुद्धा तेल टाकून घ्यायचं आणि जे होल केलेत त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचं.
आणि एकच मिनिटात हे पहा लगेचच थालीपीठ खालच्या बाजूला छान भाजलं गेलंय आणि कलर सुद्धा एकदम सुंदर आलेला आहे। आणि आता सुद्धा कडेने तेल सोडायचं आणि त्या होल जे केलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आणि हे जे उलटणं आहे त्याच्याने थोडं थोडंसं ते दाबायचं थालीपीठ। चला तर मी असेच हे सगळे थालीपीठ बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते। चला तर मी हे बाकीचे पण थालीपीठ बनवून घेणार आहे आणि हे बघा हे असं पहिलं थालीपीठ झालंय आपलं, तर बाकीचे पण मी बनवून घेते। कुणाला पण भूक लागली तुम्ही पण नक्कीच ट्राय करा, तुम्हाला थालीपीठ कसे वाटले आणि काकडी घालून करून बघा, खूप छान लागतात थालीपीठ आणि छान मस्त कलर आले ह्या पण थालीपीठला, तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा। तर हे बघा इथे खूप पाऊस चालू आहे आमच्याकडे, तुमच्याकडे पाऊस आहे का असेल तर सांगा, कारण इकडे तर भरपूर पाऊस आहे आमच्याकडे पुण्याला आणि तुमच्याकडे पण आहे का? खूप जोरात आलाय पाऊस। आमच्या इकडचं दुपारचं वातावरण आहे, किती जोरात आलाय पाऊस। छोटीशी पण तोंडाला चव येईल अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच सांगा आणि हा ब्लॉग सुद्धा कसा वाटला तेही सांगा। आणि चला तर मग भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये, पण चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक तर जरूर करा। तर सगळ्यांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ। चला तर मग भेटूया नंतर।